वाशिम 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 आला रे आला तुमचा भाऊ आला. जर मला फॉलो नाही केला असेल तर फॉलो करून टाका. माहूरगडाची शान आई तुझं देव. आता तुमच्या सगळ्याला वाटत असेल जय महाराष्ट्र सोडून माहूरगडाचं कसं काय बोललो मी. तर का म्हणता पब्लिक जय महाराष्ट्र. याच्या पहिले मी व्हिडिओ बोललो होतो तुम्हाला माहूरगडाची शान रेणुका माताचा व्हिडिओ कमेंट होऊन. ते व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट होणारच आहे. त्या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. माझ्या ग्रुपने खूप मदत केलेली आहे माझी. आणि आज मी चाललो वाशिमला. वाशिम जाण्याचं कारण असं पडली की मला आपल्या भावाच्या आणायचे जो डॉक्युमेंट आम्हाला ताण बी लागली. पाण्याची बॉटल घेतली. पाण्याची बॉटल घेताना मी विसरून गेलो व्हिडिओच्या चक्करमध्ये झाकण ओपन करायचं. तेव्हा ते तिथं बोललो. तिथे बोलल्यानंतर मी विचार करलो कुठे जायचं. मला खूप जोरात भूक लागली होती. आपला भाऊ कॉलेजमध्ये जास्त जणांना एंट्री आहे. तुम्ही दोघं जाऊन जेवून या. त्यानंतर आपला भाऊ कॉलेजसाठी निघला. त्यानंतर आम्ही वाशिमच्या अंदर गेलो. वाशिमच्या बद्दल बोलायला गेलो ना खूप काही आहे भावांनो. वाशिमचं जुनं नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा भावांनो. मला आय थिंक वस्तगुल्मा आहे हे नाव खरं आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा भावांनो. वाशिमची पावभाजी फेमस आहे असं मी ऐकलेलं आहे. सगळ्यात पहिले आम्ही गेलो वाशिमच्या अंदर पावभाजी खायला. पावभाजी खाल्ल्यानंतर पावभाजीत एकदम कडक लागली. त्यानंतर बदाम शेक पियाला गेलो. बदाम शेक पिल्यानंतर आपल्या भावाचा फोन आला. आपल्या भावाने कॉलेजचं काम झालं म्हणे चाल म्हणे लवकर निघू म्हणे पुसतसाठी. अर्ध्या तास आल्यानंतर आपल्या ग्रुपच्या एका मेंबरचा फोन आला. खंडाळा घाटलाची म्हणे आपण खंडाळा घाटला आल्यावर फोटोशूट करू. त्यानंतर आपल्या ग्रुपचा मेंबर आला. त्यानंतर आम्ही माझा घेतल्यानंतर गेलो जुनूनला. आता आमचा ग्रुप म्हणलं सोबत असला तर कॉमेडी तर होणारच 100%. आपला भाऊ कधी चालू होतं फक्त त्याच्या आधी टंबरेल द्यायचं काम होतं. आपल्या भावानी विराज शिंदे स्लो मोशन गेम कहा से आ जाते हे लोग भाई. तुम्हालाही मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.